नारायणगाव येथे ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने संपूर्ण गावामध्ये तिरंगी रंगाच्या पताका लावण्यात आल्या होत्या। ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने या पताकांचं सुशोभीकरण करण्यात आलं। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। नारायणगाव ग्रामपंचायतचे सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजसंचलन करण्यात आलं। ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळी एकच जल्लोष करत नृत्य सादर केले। नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवारी रापसबनीस विद्या मंदिरात राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामोन्नती मंडळाचे संचालक अल्लाद खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहर, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर यांसह सर्व विश्वस्त, संचालक, विविध विभागांचे विभाग प्रमुख, पालक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक यांनी गणराज्य दिनाच्या प्रतिज्ञा आणि प्राचार्य डॉक्टर राहुल गोंगे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले। एनसीसी विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप शिवने, रोहित भागवत, स्काउट गाईड विभागाचे प्रमुख अजय कलढोणे, सुनील ढवळे, वैशाली बेल्लेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी ध्वजाला मानवंदना दिली। सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गुरुवारी सबनीस विद्या मंदिर, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ग्रामोन्नती मंडळाचे बीएड कॉलेज, श्रीमती एस.आर. केदारी बालक मंदिर, उमाजी दगडूजी तांबे बालनिकेतन यामधील विद्यार्थ्यांनी नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली। ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील राज्य, राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूंना यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख भीमराव पालवे, बबन गुळवे यांनी केले। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी।